कंपाऊंड्स फॉर्म बाय लुझिंग अँड गेनिंग ऑर शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर लुझिंग आणि गेनिंग झाल्यानंतर किंवा शेअरिंग झाल्यानंतर कंपाऊंड्स फॉर्म होतात. आता या कंपाऊंडचे 2 टाईप आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. कशाला म्हणायचं ऑर्गॅनिक कंपाऊंड्स? तर जे डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट प्लांट ॲनिमलपासून मिळतात त्यांना म्हणतो आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन आवर चॅनल ज्याचं नाव आहे एज्युकेशन विथ प्रतिमा मॅम. ओके, सो टुडे हिअर वी सी our 9th standard topic 13 carbon an important element. Carbon काय आहे? कार्बन एलिमेंट आहे. बट व्हॉट इज एलिमेंट? एलिमेंट म्हणजे काय? कशाला म्हणायचं एलिमेंट? सो हिअर आय गिव्ह डेफिनेशन. द सबस्टन्स ऑकर्स इन नेचर इन इट्स ओरिजिनल स्टेट. लाकूड आपण जर जाळलं तर त्याच्यामध्ये कोळसा निघणार आहे. कोळसा दॅट इज नथिंग बट द कार्बन. तर लाकडामध्ये जो ओरिजिनल सबस्टन्स आहे तो म्हणजे कोण आहे? ओ कार्बन. तर कार्बन इज ॲन एलिमेंट. ओके, आता तो इम्पॉर्टंट का आहे ते आपण पुढं बघणार आहे. पण तो बघण्याआधी का एलिमेंट जर घेतलात तर एलिमेंट 3 प्रकारचे असतात, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स. So what are the properties of metals and non-metals? Already you learn in 8th standard. तुम्ही शिकलाय मेटल म्हणजे काय, नॉन मेटल म्हणजे काय हे तुम्ही शिकलाय. मेटल्स हॅव लस्टर, मेलिएबल, डक्टाईल. ओके, अँड नॉन मेटल्स दे डोंट हॅव दिस प्रॉपर्टीज. त्यांना ह्या प्रॉपर्टीज नाही आहेत. आणि तिसरा राहिला पार्ट मेटलॉइड. मेटलॉइड कशाला म्हणायचं? तर मेटल्स, नॉन मेटल्स दोन्हीचे ज्याच्यामध्ये कॅरेक्टर्स तुम्हाला पाहायला मिळतात. सो दे आर कॉल्ड ॲज द मेटलॉइड्स. ओके, इन युअर बुक सम सबस्टन्सेस आर गिवन. काही सबस्टन्स दिलेले आहेत ज्याची तुम्हाला टेस्ट करायला सांगितली. कसली टेस्ट? तर सबस्टन्स कुठला दिला बघा, शुगर, वूल, ड्राय लिव्स, हेअर, सीड. ओके, त्यानंतर पल्सेस आणि प्लास्टिक हे दिलेले आहेत. आणि यांना काय करायला सांगितले तुम्हाला? इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये घेऊन त्या ठिकाणी बर्न करायला सांगितलेलं आहे. आता ज्यावेळेला तुम्ही बर्न कराल, काही टेस्ट ट्यूबमध्ये घ्यायचं आहे आणि इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये तुम्हाला काय घ्यायला सांगितलं होतं? मिल्क घ्यायला सांगितलं होतं. मिल्क घ्या किंवा हे सबस्टन्सेस घ्या, कशातही घ्या आणि बर्न करून बघा. तर हे बर्न झाल्यानंतर आफ्टर बर्निंग अ ब्लॅक सबस्टन्स किंवा ब्लॅक रेसिड्यू म्हणून आपण त्याला शिल्लक राहतोय. ब्लॅक सबस्टन्स रिमेन. आणि तो जो ब्लॅक सबस्टन्स जो राहतोय तो ब्लॅक सबस्टन्स दॅट इज कार्बन. ओके, तो जो ब्लॅक सबस्टन्स जो शिल्लक राहतो तो म्हणजे कोण आहे? ओ कार्बन. नाव हिअर वी सी व्हॉट इज कार्बन. कशाला म्हणायचं कार्बन? काय आहे प्रकार? ओके, तर सगळ्यात पहिला तुम्ही जर बघितलात तर कार्बन ही पहिली गोष्ट एक नॉन मेटल आहे. ओके, नॉन मेटल आहे. आता नॉन मेटल का आहे? तर त्याला काय नाही आहे? शायनिंग नाही. इट डोंट हॅज द लस्टर. त्याला लस्टर नाही आहे, शायनिंग नाही आहे, मेलिएबल नाही आहे, डक्टाईल नाही म्हणजे तार करता येत नाही, त्याची शीट तयार करता येत नाही. ओके, असे त्याचे काय प्रॉपर्टीज आहेत. आणि म्हणून तो काय आहे? त्या ठिकाणी काय आहे म्हटलेलं आहे? त्या ठिकाणी नॉन मेटल आहे. कुठे कुठे आपल्याला सापडतो तो? सो कार्बन अवेलेबल अबंडंटली इन द नेचर. सगळीकडे एव्हरीवेअर कार्बन इज ऑकर. आणि तो जो आपल्याला सापडतोय तो एक तर फ्री स्टेटला असेल किंवा काय सांगितलेलं आहे तो कंबाईन स्टेटमध्ये सुद्धा असणार आहे. ओके, इट ऑकर्स इन फ्री स्टेट ॲज वेल ॲज इन अ कंबाईन स्टेट असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. फ्री स्टेट कशाला म्हणते आहे? तर नुसता कार्बन, बरोबर आहे. आणि कंबाईन स्टेट कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे कुणाशी तरी तो कंबाईन झाला आहे त्याला म्हणतो आपण कंबाईन स्टेट. आता कार्बन 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 म्हटलं आहे मग आजपासून, पण तुम्ही स्टँडर्ड 7th शिकलेला आहे काय? तर एलिमेंट्स हे पूर्ण दाखवण्याचे शॉर्ट फॉर्ममध्ये वापरले जातात.
मग त्याचं पहिलं लेटर दुसरं लेटर वगैरे वापरलं जातं. ओके, या पद्धतीनं ज्याला काय म्हटलं जातं त्या ठिकाणी सिम्बॉल. तर कार्बनचा सिम्बॉल काय आहे बघा त्या ठिकाणी सी. त्यानंतर त्याचा ॲटॉमिक नंबरसुद्धा तुम्ही शिकलेला आहे, ॲटॉमिक मास नंबर शिकलेला आहे, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन शिकलेला आहात. ओके, आता व्हॅलन्सीसुद्धा शिकलेला आहे. आता हे व्हॅलन्सी वगैरे हे काय आहे हे तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर मी यावरती एक वेगळा व्हिडिओ तयार केलेला आहे, तो तुम्ही त्या ठिकाणी पहा. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर ॲटॉमिक नंबर 6 आहे, ॲटॉमिक मास नंबर 12 आहे, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2,4 आहे आणि व्हॅलन्सी काय आहे 4 आहे. आणि ऑलरेडी मी सांगितलं काय तर कार्बन इज द नॉन मेटॅलिक एलिमेंट. इथंपर्यंत झालं. आता त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर मगाशी मी सांगितलं कंबाईन स्टेटमध्ये कार्बन सापडतं, बरोबर आहे. कार्बन बरोबर बरेचसेच एलिमेंट्स आहेत. 118 जवळपास 118 एलिमेंट्स आहेत, बरोबर आहेत, जे कुणाशी ना कुणाशी कंबाईन असणार आहेत. मग ज्या वेळेला ते कुणाशी कंबाईन होतात त्यावेळेला एक नवीन सबस्टन्स तयार होतो ज्याला आपण काय म्हणतो कंपाऊंड. ओके, तर तुम्हाला बुकमध्ये क्वेश्चन विचारला आहे काय, व्हॉट इज अ कंपाऊंड अँड हाऊ आर द कंपाऊंड्स फॉर्म. ओके, सो सी हिअर, कंपाऊंड कशाला म्हणायचं, टू और मोर एलिमेंट्स केमिकली कंबाईन इन अ प्रॉपर प्रपोर्शन. ओके, ज्या वेळेला 2 किंवा 2पेक्षा जास्त एलिमेंट्स हे केमिकली कंबाईन होतात एका प्रॉपर प्रपोर्शनमध्ये, त्याच वेळेला कंपाऊंड तयार होते. आपण या ठिकाणी पाण्याचं उदाहरण घेऊया. पाण्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, H2O. म्हणजेच काय, याच्यात 2 एलिमेंट आले, हायड्रोजन ऑक्सिजन. म्हणजे हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचं 1 ॲटम जे केमिकली कंबाईन झाल्यानंतर कंपाऊंड तयार होते. तेच जर हायड्रोजन 1 आणि ऑक्सिजन 2 म्हटलं तर तुम्ही त्याला वॉटर मॉलिक्यूल म्हणत नाही. म्हणजेच इथं त्याचं प्रपोर्शनसुद्धा प्रॉपर पाहिजे आणि मग जो नवीन सबस्टन्स तयार होतो त्याला आपण कंपाऊंड म्हणतोय. ऑलरेडी यू लर्न दिस इन 8th स्टँडर्ड. आता हे जे होतंय कंपाऊंड फॉर्म ते होतंय कसं तेही तुम्ही शिकलेलं आहात. एक तर त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स लूज आणि गेन होतात किंवा मग त्यांच्यामध्ये काय केलं जातं, शेअरिंग केलं जातं. जसं उदाहरण सोडियम क्लोराईड जर घेतलात तर सोडियम क्लोराईडमध्ये इलेक्ट्रॉन्सचं लूजिंग आणि गेनिंग केलं जातं. सोडियम लूज करतो, क्लोरीन गेन करतो. आणि वॉटर जर घेतला H2O तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं शेअरिंग केलं जातं आणि कंपाऊंड्स फॉर्म होतात. म्हणजे आयनिक कंपाऊंड आणि कोव्हॅलंट कंपाऊंड हे तुम्ही 2 टाईप लास्ट इयर बघितलेले आहेत. आता असे काही कंपाऊंड्स असतात ज्यांच्यामध्ये कार्बन प्रेझेंट असतो आणि नसतो. या बेसवरती इट हॅज 2 टाईप्स. विच आर दिस. फर्स्ट वन, ऑर्गॅनिक कंपाऊंड. कशाला म्हणायचं, सो कंपाऊंड्स ऑब्टेन डिरेक्टली और इनडायरेक्टली फ्रॉम द प्लांट्स अँड ॲनिमल्स आर कॉल्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. प्लांट्स आणि ॲनिमलपासून डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट जे कंपाऊंड मिळतं त्याला आपण ऑर्गॅनिक म्हणतो. एक एक्झाम्पल घेऊ, शुगर जर घेतली तर शुगर जर घेतली आणि आपण ती बर्न केली, मगाशीच बघितली, तर ब्लॅक रेसिड्यू राहतो. याचा अर्थ त्याच्यामध्ये कार्बन आहे. शुगर कशापासून मिळते आपल्याला, प्लांटपासून मिळते, अर्थातच ऑर्गॅनिक कंपाऊंड. आणि पेट्रोल डिझेल हे जर घेतलं तर तेही त्याचंही बर्निंग झाल्यानंतर ब्लॅक रेसिड्यू राहतोय, म्हणजे तेही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. फक्त शुगर हा डायरेक्ट आहे आणि पेट्रोल डिझेल हे इनडायरेक्ट आहे आणि म्हणून दीज आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. म्हणूनच इथं खाली मी दिलेलं बघा वाक्य, ऑल द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कंटेन कार्बन. कुठलाही ऑर्गॅनिक कंपाऊंड असू दे त्यामध्ये कार्बन असतो. इव्हन बायोलॉजिकली जरी घेतला तुम्ही, ज्याच्यामध्ये आपण सेल जर घेतली तर त्या सेलचा DNA, RNA जे हेरिडेटरी कॅरेक्टर, अनुवंशिक कॅरेक्टर्स काय करतात, तो नेक्स्ट जनरेशनकडे ट्रान्सफर करतात. फ्रॉम 1 जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन ट्रान्सफर करतात, हे बघितलेलं आपण. ओके, तर ते सुद्धा कशाचे बनलेले असतात, तर कार्बन बनलेले असतात. म्हणायचं त्याच्यामध्ये मेन कंटेंट कोण असतो, कार्बन.
ओके. सो दे आर ऑल्सो द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. रिमेंबर, आता DNA RNA मध्ये तुमच्या डोक्यात विचार आला असेल, DNA RNA मध्ये कुठं कार्बन असतो? तर आपण सायन्स 2चा ज्यावेळेला टॉपिक बघणार आहे त्यावेळेला त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल कशा पद्धतीने त्याच्यामध्ये कुठं कसा DNA ते कार्बन आलेला असतो DNA RNA मध्ये. ओके, सो वी विल सी ऑन दॅट टाइम. नाव ऑर्गॅनिक एक टाईप झाला. दुसरा इनऑर्गॅनिक कंपाऊंड. आता मगाशी म्हटलं ज्याच्यामध्ये कार्बन आहे तो ऑर्गॅनिक. अर्थातच ज्याच्यामध्ये कार्बन नाही असं म्हणण्याऐवजी असे कंपाऊंड जे मिनरल्सपासून मिळतात. एक्झाम्पल सोडियम क्लोराईड. ओके, सोडियम क्लोराईड हे मिनरल्सच आहेत. ओके, सो कंपाऊंड्स ऑब्टेन फ्रॉम मिनरल आर कॉल्ड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. त्याला आपण काय म्हणतो? इनऑर्गॅनिक कंपाऊंड. मिनरल्सपासून जे मिळतात त्यांना म्हटलं जातं इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता या ऑर्गॅनिक कंपाऊंड्सबद्दल जरा जसं डिटेल स्टडी केला गेला तर कुणी केला गेला बघा, तर जर्मन सायंटिस्ट वोवलर. ओके, वोवलर हे जे सायंटिस्ट होते त्यांनी काय केलेलं आहे त्या ठिकाणी, दे सिंथेसाइज द युरिया विच हॅज ऑर्गॅनिक कंपाऊंड. त्यांनी युरिया हा ऑर्गॅनिक कंपाऊंड काय केलेला आहे, तयार केलेला आहे. कुणापासून? तर इनऑर्गॅनिक कंपाऊंड. कुठलं? अमोनियम सायनेट याच्यापासून त्यांनी काय करण्यात आलेलं आहे, ते कंपाऊंड तयार केलेलं आहे. लक्षात. आणि मग तेव्हापासून एक प्रथा पडली, प्रथा म्हणा किंवा एक टेक्निक सापडलं की इनऑर्गॅनिकपासून ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार करण्यात येऊ लागलं. आणि मग हे जे इनऑर्गॅनिकपासून ऑर्गॅनिक तयार केलं जातं त्यालाच काय म्हटलं जातं त्या ठिकाणी, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके, किंवाच त्याला असंही म्हटलं जातं केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड्स, कारण त्याच्यामध्ये मेन एलिमेंट कोण आहे हो, कार्बन. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री सांगण्यात आलेली आहे. इथं रिॲक्शन तुम्हाला दाखवलेली आहे. कुठली आहे बघा, तर हा अमोनियम सायनेट ज्याच्यापासून काय तयार करण्यात आलेला आहे, युरिया तयार करण्यात आलेला आहे. ओके, देन ऑकरन्स ऑफ कार्बन. कार्बन कुठे कुठे सापडतो, तर कार्बन हा वर्ड जर घेतला सगळ्यात पहिले सुरुवातीला, सो इट डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड कार्बो. कार्बो मीन्स कोल, कोळसा, कोळशापासून तयार झालेला आहे. मग हा कार्बन मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं एक तर तो काय असेल, फ्री स्टेटमध्ये असेल, किंवा काय सांगितलं त्या ठिकाणी कंपाऊंड स्टेटमध्ये असणार आहे. ओके, आता फ्री स्टेटमध्ये जर घेतला नेचरमध्ये, तर फ्री स्टेटचा विचार जर केला तर कोणत्या फ्री स्टेटमध्ये आहे त्या ठिकाणी, तर एक तर तो ग्राफाईट, डायमंड किंवा फुलेरिन्स या फॉर्ममध्ये असेल. आणि कंबाईन स्टेटमध्ये जर असेल किंवा कंपाऊंड स्टेटमध्ये जर असेल तो या पद्धतीने असेल. सगळ्यात पहिला कार्बन डायऑक्साईड जो कार्बोनेटच्या फॉर्ममध्ये सुद्धा असेल. मस्त ज्या पद्धतीने कॅल्शियम कार्बोनेट, मार्बल, कॅलामाइन. कॅलामाइन म्हणजे इथं फॉर्म्युला दिलेला आहे तुम्हाला, झिंक कार्बोनेट ZnCO3, कार्बोनेट CO3, हे लक्षात ठेवा. त्यानंतर फॉसिल फ्युएल, मग असे सांगितलं मी ऑलरेडी, पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस, कोल. ओके, हे फ्युएल्स आहेत ज्याच्यापासून इनडायरेक्टली कार्बन बाहेर पडतोय. ओके, किंवा कार्बनच असणार त्याच्यामध्ये, इनडायरेक्ट कार्बन आहे. ओके, त्यानंतर काय सांगितलं त्या ठिकाणी, कार्बेन्शियस न्यूट्रिएंट्स ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट हे जे आहेत याच्यामध्ये सुद्धा कार्बनच आहे. आणि त्यानंतर लास्ट घेतलेलं आहे ते म्हणजे नॅचरल फायबर्स. बघा, दिव्यामध्ये आपण वात घालतो आणि जी वात आहे ती जळल्यानंतर तिच्यावरती काजळी जमा होते. काजळी का जमा होते, म्हणजेच तिच्यामध्ये काय आहे तर कार्बन आहे. वात आपण कशाची बनवतो, कापसाची, म्हणजेच कॉटन, वूल, सिल्क. ओके, सो ऑल these material carbon is present but which is in compound state. ओके, यांच्यामध्ये तो कशाच्या फॉर्ममध्ये असणार आहे हो, कंपाऊंड स्टेटच्या फॉर्ममध्ये असतो. त्याचबरोबर कार्बोनेट, कोल, पेट्रोलियम हे अर्थ क्रस्टमध्ये जे सापडतात त्यामध्ये कार्बन 0.27% आणि ॲटमॉस्फिअरमध्ये कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्ममध्ये
0.03% आपल्याला कार्बन सापडतो. दुसरं म्हणजे काही प्लांट्स आहेत जे ओशन फ्लोअरवरती ग्रो होतात, जे काय करतात म्हटलेलं आहे त्या ठिकाणी, मरीन वॉटरमध्ये असलेला कार्बन हा कॅल्शियम कार्बोनेटमध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतात. ओके, तर या पद्धतीनं आपण इथंपर्यंतचा पार्ट बघितलेला आहे. इथंपर्यंतचा पार्ट तुम्हाला समजला असेल, आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.